नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रवीण अकॅडमीमध्ये आपलं स्वागत। आज आपण भारतीय राज्यघटना या विषयामधील आणीबाणी हा विषय बघणार आहोत किंवा हे चॅप्टर बघणार आहोत की आणीबाणी परीक्षेच्या पॉइंट ऑफ ने सर्वात इम्पॉर्टन्स असेल। बघा की 3 प्रकारची आणीबाणी असतात। संपूर्ण देशासाठी आणीबाणी असते कलम 352, राज्यासाठी आणीबाणी असते कलम 356 आणि आर्थिक आणीबाणी असते कलम 360। अशा पद्धतीने 3 प्रकारची आणीबाणी असते। नेक्स्ट पॉइंट बघा, कलम 352 लागू करण्यासाठी काय कारण असतील? कलम 352 जी संपूर्ण देशामध्ये काय लागू होते? आणीबाणी लागू होते। तिचे कारण काय असतील की पहिले म्हणजे युद्ध, बाह्य आक्रमण असेल, सैनिक उठाव असेल आणि अंतर्गत गडबडी असेल। ह्या 3-4 कारणांमुळे काय लागू होतं? आणीबाणी लागू होते संपूर्ण देशामध्ये। 1976 साली 42व्या घटना दुरुस्तीनुसार असं म्हणण्यात आलं होतं की संपूर्ण भारतातच नव्हे तर भारताच्या विशिष्ट भागामध्ये सुद्धा कलम 352 नुसार आणीबाणी लागू करता येऊ शकते। नेक्स्ट पॉइंट डिस्कस करू आपण। बघा, मग अंतर्गत गडबडी हा शब्द आपल्याला निश्चित व्याख्या करत नव्हता की नक्की काय, म्हणून 1978 साली जेव्हा 44वी घटना दुरुस्ती झाली त्यावेळेस अंतर्गत गडबडी हा शब्द काय करण्यात आला? काढून टाकण्यात आला। बघा, परीक्षेत तुम्हाला 42वी आणि 44वी घटना दुरुस्ती सर्वात मोस्ट इम्पॉर्टन्स आहे, कारण की 42वी घटना दुरुस्ती ही जगातली सर्वात म्हणजे आतापर्यंतच्या भारताच्या इतिहासातली सर्वात मोठी घटना दुरुस्ती आहे आणि हिला मिनी कॉन्स्टिट्यूशन्स लहान संविधान असं सुद्धा म्हणतात। आणि 44वी घटना दुरुस्ती 1978 साली ती पण सर्वात इम्पॉर्टन्स आहे। मग 44वी घटना दुरुस्तीनुसार काय काढून टाकण्यात आलंय? अंतर्गत गडबडी हा शब्द काय करण्यात आलाय? काढून टाकण्यात आलाय। तुम्हाला माहित असेल की माननीय इंदिरा गांधींनी 1975 ते 77 या काळामध्ये जी आणीबाणी लागू केली होती ती अंतर्गत गडबडी हा शब्द वापरूनच काय केली होती? लागू केली होती। ठीक आहे। बघा, 44व्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रपतींना आणीबाणी लागू करण्यासाठी लिखित शिफारस करावी लागते। नेक्स्ट पॉइंट आपण डिस्कस करू। बघा, जर तुम्ही विचार करणार ते 75 ते 77 काळी इंदिरा गांधींनी जेव्हा आणीबाणी लागू केली, पहिले लागू करून दिली आणि मग राष्ट्रपतींकडे शिफारस केली। ठीक आहे। आणि तुम्हाला माहिती असेल की 44वी घटना दुरुस्तीनुसार कॅबिनेट मंत्री हा शब्द पण आलाय। एमपीसीने हा क्वेश्चन विचारून झालाय, कॅबिनेट मंत्री हा शब्द कोणत्या घटना दुरुस्तीनुसार या कोणत्या कलमामध्ये वापरण्यात आला होता हा क्वेश्चन विचारून झालाय। बघा, आता आणीबाणी लागू करण्यासाठी पूर्ण मंत्रिमंडळाची लेखी शिफारस पहिले राष्ट्रपतीला करणं काय असतं? आवश्यक असतं। संसदेच्या दोन्ही सभागृहात आणीबाणी लागू झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत तिचं अनुमोदन मिळणं आवश्यक असतं, म्हणजे संसदेची परमिशन मिळणं काय असतं? आवश्यक असतं। कलम 352 नुसार संपूर्ण भारतातली आणीबाणी आपण काय करत आहोत? डिस्कस करत आहोत। नेक्स्ट पॉइंट बघा, 44व्या घटना दुरुस्तीनुसारच घेण्यात आलंय की आणीबाणी लागू केल्यानंतर 1 महिन्याच्या आत तिला संसदेचं अनुमोदन, दोघं सभागृहांचं अनुमोदन घेणं काय आवश्यक आहे। मात्र 1978च्या आधी म्हणजे 44वी घटना दुरुस्ती होण्याच्या आधी जर आणीबाणी लागू करायचं असेल तर आणीबाणी लागू केल्यानंतर 2 महिन्याच्या आत संसदेचं अनुमोदन काय होतं? आवश्यक होतं। मात्र सध्या प्रेझेंट किती महिने आहे? 1 महिना आहे। बघा, आणीबाणी अशा वेळेस लागू करण्यात आली ज्या काळात लोकसभा विसर्जित असेल। ठीक आहे, तर राज्यसभेचं अनुमोदन आवश्यक असतं आणि लोकसभा स्थापन झाल्यानंतर म्हणजे नवीन लोक निवडून आल्यानंतर 1 महिन्याच्या आत त्या लोकसभेतल्या नवीन खासदारांचं सुद्धा अनुमोदन काय असतं? आवश्यक असतं। नेक्स्ट पॉइंट डिस्कस करू आपण। बघा, जर दोघं सभागृहात अनुमोदन दिल्यावर आणीबाणी 6 महिन्यापर्यंत चालते, पुन्हा 6 महिन्यात संसदेचं अनुमोदन लागतं, असं अनंत काळापर्यंत असंख्य काळापर्यंत तुम्ही काय करू शकतात? आणीबाणी लागू करू शकतात। मात्र 6 महिन्यानंतर ती काय करावं लागते? कंटिन्यू करायला लागते। ठीक आहे। 6 महिन्याचा कालावधी हा सुद्धा केव्हा करण्यात आला? 44व्या घटना दुरुस्तीनुसारच करण्यात आलाय। आधी काय होतं? एकदा संविधानाचं अनुमोदन मिळालं की तुम्ही अनंत कालापर्यंत ती आणीबाणी काय करू शकत होते? लागू करू शकत होते। नेक्स्ट पॉइंट आपण डिस्कस करू। बघा, आता आणीबाणीचं अनुमोदन मिळाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या इच्छेपर्यंत राहत होती आधी, जे आपण आताच काय केलं? डिस्कस केलं। आणीबाणीचा प्रस्ताव दोघं सभागृहात विशेष बहुमताने पास झाला पाहिजे। आता विशेष बहुमत म्हणजे काय? की जेवढी लोकसभेची सदस्य संख्या असेल किंवा राज्यसभेची सदस्य संख्या असेल त्याचे बहुमत उपस्थित पाहिजे, म्हणजे 50% पेक्षा जास्त लोक काय पाहिजे? उपस्थित पाहिजे। विशेष बहुमताला गणपूर्ती किती टक्क्यांची असते? 50%ची। म्हणजे इमॅजिन करा की 552 लोकसभेचे खासदार असतात, बरोबर आहे? म्हणजे या 552 पैकी कमीत कमी किती असणं आवश्यक आहे? 200 म्हणजे त्याचे अर्धे, 552 चे अर्धे किती होतील? ॲव्हरेजली 226, बरोबर आहे? 226 खासदार काय असणं आवश्यक आहे? 226 कसं काय? 296 खासदार असणं काय आहे? आवश्यक आहे। सॉरी दॅट थिंग। ठीक आहे, पण 50% पेक्षा जास्त खासदार असणं काय आहे? आवश्यक आहे। आणि एकूण खासदार जेवढे उपस्थित असतात त्याच्यापैकी 3/4 बहुमताने ते विधेयक पास होणं काय असतं? आवश्यक असतं। म्हणजेच आणीबाणीचा प्रस्ताव हा दोघी सभागृहांमध्ये कसा पास होणं आवश्यक आहे? विशेष बहुमताने पास होणं आवश्यक आहे। हे विशेष बहुमत हे सुद्धा कोणत्या घटना दुरुस्तीनुसार आलं? 44वी घटना दुरुस्तीनुसार झालं। याच्या आधी कोणत्याही आणीबाणीचा प्रस्ताव हा साधारण बहुमताने काय करावा लागत होता? पास करावा लागत होता। नेक्स्ट पॉइंट आपण डिस्कस करू। बघा,
जर तुम्ही बघाल तर आणीबाणीची समाप्ती कशी करतात की राष्ट्रपती आणीबाणी समाप्त कोणत्या वेळेस करू शकतात, त्याच्यासाठी संसदेची विशेष संमतीची आवश्यकता नसते. 44व्या घटना दुरुस्तीत असं म्हटलंय की लोकसभा आणीबाणी समाप्त करण्याचा प्रस्ताव पास करत असेल तर राष्ट्रपतींना आणीबाणी समाप्त करावीच लागते. हे कंटेन्स पण कितव्या घटना दुरुस्तीनुसार आलंय, 44व्या घटना दुरुस्तीनुसार आलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करू. बघा, 44व्या घटना दुरुस्तीनुसार लोकसभेच्या 1/10 सदस्यांनी जर अध्यक्षांना पत्र लिहिलं, लिखित नोटीस दिली तर 14 दिवसाच्या आत आणीबाणी बंद करण्यासाठी लोकसभा विशेष प्रस्ताव या विशेष बैठक बोलू शकते. हा पण पॉईंट काय केला आपण डिस्कस केला. नेक्स्ट पॉईंट विचार करू. बघा, आणीबाणीचे परिणाम काय होतात. एक तर म्हणजे केंद्र आणि राज्यावर परिणाम होतो, दुसरं लोकसभा आणि विधानसभा यांच्या कार्यकाळावर परिणाम होतो, आणि एक काय होतो मौलिक अधिकारावर परिणाम होतो. ठीक आहे, आता केंद्र आणि राज्यावर काय परिणाम होत असेल बघा, जर आणीबाणीच्या काळामध्ये केंद्राची सर्वसाधारण शक्ती काय होते वाढ होते आणि ती राज्यांना आदेश देऊ शकते. सर्वसाधारण परिस्थितीत काय असतं, अतिशय कमी गोष्टी असतात जिथं केंद्र सरकार राज्यांना काय देते आदेश देते. मात्र आणीबाणीच्या काळामध्ये जवळजवळ सर्वच विषयांवर केंद्र सरकार राज्यांना काय देते आदेश देते. नेक्स्ट पॉईंट डिस्कस करू. बघा, आणीबाणीच्या काळामध्ये केंद्र सरकार राज्य सूचीवर सुद्धा कायदा करू शकतात, कायदा करू शकतात. तुम्हाला माहिती असेल की केंद्रामध्ये 3 सूची आहेत, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. मला खाली कमेंट करून सांगा कोणत्या घटना दुरुस्तीनुसार या 3 सूची आलेल्या आहेत, आणि हे पण कमेंट करून सांगा की कोणत्या सूचीत किती विषय आहेत, आणि संविधानानुसार त्यांचा सिनियरिटीनुसार मला क्रम सांगा. ठीक आहे, त्यांच्या इम्पॉर्टन्सनुसार क्रम सांगा. तर आणीबाणी म्हणजे राज्य सूचीतील विषयांवर पण सुद्धा काय करू शकते केंद्र सरकार कायदा करू शकतं, आणि हा कायदा आणीबाणी संपल्यानंतर 6 महिन्यापर्यंत अस्तित्वात राहतो. 6 महिन्यानंतर मग राज्य सरकार त्याच्यात बदल करू शकतो किंवा तो कायदा काय करू शकतो रद्द करू शकतो. आणीबाणीच्या काळात केंद्राकडून राज्यांना दिला जाणारा पैसा कमी जास्त होऊ शकतो, आणि आणीबाणी संपल्यावर ते आर्थिक वर्ष संपेपर्यंत ही तरतूद काय राहते कायम राहते. म्हणजे सपोज देशामध्ये आणीबाणी चालू आहे आणि इमॅजिन करा की यावर्षी 10,000 करोड महाराष्ट्राला मिळणार होते, मात्र 5,000 करोड मिळाले, आणि नोव्हेंबरमध्ये आणीबाणी संपली, तर आर्थिक वर्ष म्हणजे 31 मार्च पर्यंत तुम्हाला हाच 5,000 करोड काय मिळणार आहेत, थोडाच पैसा राहणार आहे, तो वाढणार नाहीये. भारताचा आर्थिक वर्ष माहित असेल तुम्हाला, इकॉनॉमिक्स लेक्चरमध्ये आपण ते डिस्कस करू. ठीक आहे, नेक्स्ट पॉईंट आपण विचार करू. बघा की आणीबाणीच्या काळात लोकसभा आणि विधानसभेच्या कार्यकाळावर काय परिणाम होतो, म्हणजे त्यांचा कार्यकाळ कसा होतो. आणीबाणीच्या काळात लोकसभा आणि राज्यसभेचा कार्यकाळ एका टायमासाठी 1 वर्ष असा अनंत वेळेस काय करता येतो वाढवता येतो. ठीक आहे, मात्र आणीबाणी संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत निवडणूक घेणं काय असतं आवश्यक असतं. म्हणजे एक वेळेस कितीदा वाढेल 1 वर्ष, असं तुम्ही असंख्य वेळा करू शकतात. जसं की माहित असेल इंदिरा गांधींनी 1971 ते 75 या काळामध्ये त्या पंतप्रधान होत्या. 71ची निवडणूक झाली होती, प्रसिद्ध निवडणूक माहित असेल, गरिबी हटावचा नारा दिला होता त्या निवडणुकीत त्यांनी. ठीक आहे, आणि 71 ते 75 हा कार्यकाळ होता. मात्र 75 मध्ये त्यांनी काय लावली आणीबाणी, आणि एकदा 1 वर्ष वाढवली, म्हणजे 76 आणि पुन्हा एकदा वाढवली 77, अशी किती वेळेस वाढवल्या होत्या 2 वेळेस वाढवल्या होत्या. थोडक्यात सांगायचं काय, आणीबाणीच्या काळात लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षासाठी वाढतो 1 वर्षासाठी एका वेळेस वाढू शकतो. नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करू. बघा की आणीबाणीच्या काळात राज्य विधानसभेचा कार्यकाळ सुद्धा एका वेळेस 1 वर्षासाठी वाढवता येतो, असा म्हणतो अनंत कालावधीसाठी काय करता येतो वाढवता येतो. मात्र आणीबाणी संपल्यानंतर 6 महिन्याच्या आत निवडणूक घेणं काय असतं आवश्यक असतं. ठीक आहे, आता बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, माणसाचे जे 6 मूलभूत अधिकार आहेत तुम्ही मला खाली कमेंट करून सांगा. आता 7 आहेत बरोबर आहे. राईट टू प्रायव्हसी हा एक नवीन कायदा आला आहे, मूळ संविधानामध्ये 7 होते, संपत्ती काढला आणि पुन्हा एक ऍड आला. तर संपत्ती हा मूलभूत अधिकार कितव्या घटना दुरुस्तीनुसार काढलाय मला तुम्ही कमेंट करून सांगा. बघा जे 7 मूलभूत अधिकार आहेत ते मूलभूत अधिकार जर युद्ध बाह्य आक्रमण झालं आणि त्यानंतर आणीबाणी घोषित झाली तर ते ऑटोमॅटिकली काय होतात समाप्त होतात, ते मूलभूत अधिकार राहत नाही. ठीक आहे, मात्र नेक्स्ट पॉईंट डिस्कस करू. बघा मात्र जर तुम्ही विचार करणार की सशस्त्र विद्रोह जर झाला भारतामध्ये, तो जेणेकरून होणं शक्यच नाही भारतामध्ये, कारण की कोणत्याही सिक्युरिटी माणसांना स्वतःची संघटना स्थापन करण्याचा अधिकार नाही आहे भारतामध्ये. माहित असेल तुम्हाला, जसं डॉक्टरांची संघटना असते, वकिलांची संघटना असते, टीचरांची संघटना असते, तसं कधी पोलिसांची संघटना पाहिले स्ट्राईकवर गेले नाही, आर्मीवाले स्ट्राईकवर गेले, असं होऊ शकत नाही. ही आपण नशिबान आहोत की आपल्या भारतामध्ये असं काही होऊ शकत नाही. तरी सशस्त्र विद्रोह झाला तर आणीबाणी, आणि त्यामुळे आणीबाणी लागू झाली, तर जे 7 मूलभूत अधिकार आहेत ते काय होत नाही समाप्त होत नाही. ठीक आहे, कन्फ्युजन दूर. युद्ध आणि बाह्य आक्रमण झालं तर मूलभूत अधिकार काय होणार समाप्त होणार. मात्र सशस्त्र विद्रोह झाला आणि मग आणीबाणी लागली तर 6 मूलभूत अधिकार काय होत नाही समाप्त होत नाही. आणि थोडक्यात विचार करा, जर सशस्त्र बाह्य आक्रमण झालं आणि त्याच्यानंतर जे 7 मूलभूत अधिकार आहेत ते रद्द झाले तर बाह्य युद्ध संपल्यानंतर ते पुन्हा ऑटोमॅटिकली काय होतात लागू होऊन जातात. ठीक आहे, मग आतापर्यंत 352 आता जे आपण आणीबाणी बघत आहोत कलम 352 नुसार
किती वेळा लागलेली आहे? पहिलं आणीबाणी लागली होती 1962 ते 66 पर्यंत. इंडिया चायना वॉर झालं होतं, भारत चीन युद्ध झालं होतं, माहित असेल तुम्हाला. भारत चीन युद्ध झालं होतं. मात्र 1965च्या पाकिस्तान युद्धाच्या वेळेस नवीन आणीबाणी लागू झालेली नाहीये. ठीक आहे. दुसरी आणीबाणी लागू झाली 1971 ते 77 भारत पाकिस्तान युद्ध, म्हणजे बांगलादेश वॉर आपण त्याला पण म्हणतो. आणि दुसरी चालू असतानाच इंदिरा गांधींनी अंतर्गत गडबडी या कारणावरून 75 ते 77 या काळामध्ये काय लावली? तिसरी आणीबाणी लावली. जर मला तुम्ही खाली कमेंट करून सांगा तिघ आणीबाणी लागू करणारे राष्ट्रपती आणि रद्द करणारे राष्ट्रपती यांची मला तुम्ही खाली कमेंट करून सांगणार आहात. नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करू. बघा, 1977 साली आणीबाणी समाप्त करण्यात आली इंदिरा गांधींनी आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्या. आणि या लोकसभेत इंदिरा गांधींचा थोडक्यात काँग्रेसचा मोठ्या प्रमाणात पराभव झाला आणि मोरारजी देसाई जनता सरकार आलं. म्हणजे आजची जनता पार्टीनी, बीजेपी नाही आजची, जुनं जनता सरकार होतं. त्याच्यात जनसंघ नावाचं बीजेपीचं जे आधीचं नाव होतं जनसंघ सुद्धा आले आणि अटल बिहारी वाजपेयी यांना परराष्ट्र मंत्रीपद काय झालं होतं? मिळालं होतं. तर मग मोरारजी देसाई भारताचे पंतप्रधान झाले आणि त्यांनी शहा आयोगची स्थापना केली 75 ते 77 या काळात. आणीबाणी का लागू झाली याची कारणं समजून घेण्यासाठी. आणि मग शहा आयोगाच्या शिफारसीनुसारच 1978 साली 44वी घटना दुरुस्ती करण्यात आली, जी आपण मागं कंटेंट्स डिस्कस केले. नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करू. बघा, तर आता कलम 352 नुसार बघितली आपण. आता कलम 365 नुसार 56 नुसार बघू. पहिले हे समजून घेऊ कलम 356 काय आणि कलम 365 मधील फरक काय. दोघंही आणीबाण्या राज्य आणीबाणीसाठी ओळखल्या जातात. कलम 356 नुसार आणीबाणी लागू केले जाते जेव्हा राज्य सरकार संविधानिक उपबंधानुसार काम करत नसेल, म्हणजे संविधानाने दिलेल्या निर्देशानुसार काय करत नसेल? काम करत नसेल, तेव्हा कलम 356 लागू राहतो. आणि कलम 365 केव्हा लागू होतो? जेव्हा राज्य सरकार केंद्राने दिलेले निर्देश पाळत नसेल, तेव्हा कलम 365 नुसार आणीबाणी लागते. ऍक्च्युली कलम 365 खूप वादाच्या भोवऱ्यात आहे, माहित असेल तुम्हाला. जेणेकरून केंद्रात जर एक पक्ष आला, सत्ताधारी पक्ष आला आणि राज्यांमध्ये जर विरोधी पार्टीची सत्ता असेल, तर केंद्र सरकार काय करतं? राज्य सरकारांमध्ये ते सरकार पाडण्याचा प्रयत्न करतं. ठीक आहे, जी अंतर्गत राजनीती चालते तुम्हाला माहित असेल. नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करू. मात्र आपल्याला आज कलम 356 शिकायचं आहे. बघा, राष्ट्रपती शासन किंवा राज्य आणीबाणी आपण दोन नावाने काय करतो? तिला ओळखतो. आता राष्ट्रपती शासन, मी आता कलम 356 ला काय नावाने ओळखेल? राष्ट्रपती शासन. दुसरं नाव काय आहे? राज्यासाठी आणीबाणी. कलम 356 नुसार जर राष्ट्रपती शासन लागू झाल्यानंतर 2 महिन्याच्या आत संसदेच्या दोघं सभागृहांची अनुमोदन मिळणं काय आहे? आवश्यक आहे. ते पण कोणत्या बहुमताने? साधारण बहुमताने. ठीक आहे. आणि आणीबाणी लागू केली राज्यामध्ये तर ती एका वेळेस 6 महिन्यापर्यंत चालते. 6 महिन्यानंतर पुन्हा संसदेचं काय लागतं? अनुमोदन लागतं. असं जास्तीत जास्त किती वेळा करता येतं? 3 वर्ष करता येतं. म्हणजेच थोडक्यात काय, राज्य आणीबाणीचा कालावधी हा जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत राहतो. नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करू. आपण. बघा, नेक्स्ट पॉईंटच्या बाबतीत विचार करू. राष्ट्रपती शासनाचं जे विधेयक असतं ते साधारण बहुमताने पास करावं लागतं. आता शिकलोय आपण की राज्यासाठी जे आणीबाणी लागते ते विधेयक कोणत्या बहुमताने पास करावं लागतं? साधारण बहुमताने. म्हणजेच 50% पेक्षा जास्त लोकांनी काय केलं पाहिजे? पास केलं पाहिजे. आणि केंद्रासाठी जे आणीबाणी लागू करतो त्याचं विधेयक कोणत्या बहुमताने पास केलं पाहिजे? विशेष बहुमताने पास केलं पाहिजे. राष्ट्रपती शासनाच्या काळात तयार करण्यात आलेले कायदे राष्ट्रपती शासन संपल्यावर सुद्धा अस्तित्वात राहतात. येणारी विधानसभा त्याच्यात बदल करू शकते किंवा ते कायदे काय करू शकते? रद्द करू शकते. नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करू. बघा की राष्ट्रपती शासनाच्या काळात संबंधित राज्याचा उच्च न्यायालयाच्या शक्ती, कार्यस्तर, कार्यकाळ यांच्यावर प्रभाव पडत नाही. म्हणजे जरी केंद्रात राज्यामध्ये राष्ट्रपती शासन चालू असेल तरी तिथली जे उच्च न्यायालय आहे ते आपलं काम काय करत असतं. राष्ट्रपती शासन प्रथमतः 1951 साली पंजाब येथे काय करण्यात आलं होतं? लागू करण्यात आलं होतं. आणि सर्वात इम्पॉर्टन्स पॉईंट, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 356 ला मृतपत्र असं म्हटलंय, म्हणजेच डेथ लेटर म्हटलंय. या पॉईंटवर कोटेशनला अंडरलाईन करून ठेवा. परीक्षेच्या काळामध्ये हा क्वेश्चन नेहमी तुम्हाला पाहण्यास मिळतो. बघा, नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करू. आता राज्याचं कलम 352 आणि कलम 356 मध्ये काय फरक आहे? म्हणजे केंद्रासाठी आणीबाणी आणि राज्यासाठी आणीबाणीमध्ये काय फरक आहे? तर इमॅजिन करा, केंद्रासाठी आणीबाणी केव्हा लागते? आता शिकलो, युद्ध, बाह्य आक्रमण, सशस्त्र विद्रोह या कारणामुळे केंद्रासाठी आणीबाणी लागते. राज्यासाठी आणीबाणी केव्हा लागते? जेव्हा राज्य सरकार संविधानिक उपबंधानुसार काम करत नसेल तेव्हा राज्यासाठी काय लागतं? आणीबाणी लागते. जेव्हा केंद्रामध्ये आणीबाणी चालू असते तेव्हा राज्याचं कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ काय असतं? समाप्त असतं. म्हणजे मुख्यमंत्री वगैरे काम करत नाही. मात्र जेव्हा राज्यासाठी आणीबाणी लागते तेव्हा राज्य सरकारचे संविधानिक प्रावधानानुसार कार्य करत नसेल तेव्हा लागते. ठीक आहे. आणि बघा, राष्ट्रीय आणीबाणीचा विचार करू. संसद राज्यसूचीतील विषयांवर काय करतं? कायदे करतं. आपण शिकलोय, जेव्हा राष्ट्रासाठी आणीबाणी लागते तेव्हा संसद काय करतं? राज्यसूचीतील विषयांवर काय करतं? कायदे करतं. मात्र जेव्हा राष्ट्रपती शासन लागतं तेव्हा कायदा करण्याचा अधिकार राष्ट्रपतींनी नेमलेल्या व्यक्तींवर असतो. आपण शिकलोय की राष्ट्रीय आणीबाणीसाठी जास्त कालावधी निश्चित नाही. एका वेळेस 1 वर्ष असा अनंत कालासाठी काय करू शकतो? वाढू शकतो. मात्र राष्ट्रपती शासनाचा जास्त कालावधी किती वर्ष आहे? 3 वर्ष आहे. ठीक आहे.
आता जेव्हा केंद्रात आणीबाणी लागू होते तर भारतातले सर्व राज्य आणि केंद्र याच्या संबंधांवर प्रभाव होतो. मात्र जेव्हा राष्ट्रपती शासन लागू असेल, सपोज इमॅजिन करा की महाराष्ट्रात राष्ट्रपती शासन चालू आहे, तर महाराष्ट्र आणि केंद्र सरकार यांच्यात संबंधांवर परिणाम होतो. बाकीचे संबंध काय राहतात, तसेच राहतात. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंटचा विचार करू आपण की बघा, आता आर्थिक आणीबाणी हे सर्व संदर्भात डिस्कस केलं आपण राज्याच्या आणीबाणीत. आता संदर्भात डिस्कस करू आर्थिक आणीबाणी लागू केल्यानंतर 2 महिन्याच्या आत तिला संसदेचं बहुमत अनुमोदन काय असतं, आवश्यक असतं. आणि ते पण कोणत्या बहुमताने घेणं आवश्यक आहे, साधारण बहुमताने. आणि एकदा बहुमत मिळालं तर 6 महिन्यानंतर असं काही गरज नसते पुन्हा अनुमोदन मिळवण्याची. ती अनंत कालापर्यंत काय राहते, चालू राहते. संसदेला नियम पण करता येत नाही की ती रद्द करावी. मात्र राष्ट्रपती आर्थिक आणीबाणी काय करतात, रद्द करतात. नेक्स्ट पॉईंट आपण डिस्कस करू. बघा, आता राष्ट्रपतीकडून केव्हा एक घोषणा करून आर्थिक आणीबाणी काय केली जाते, रद्द केली जाते. याला संसदेच्या अनुमोदनाची गरज नसते. आर्थिक आणीबाणी सर्व केंद्र सरकार, राज्य सरकार वित्तीय संबंधांवर काय होतो, परिणाम होतो. ठीक आहे. आणि आर्थिक आणीबाणीवर जे परिणाम होतात, आर्थिक आणीबाणी जरी संपली तर ते आर्थिक वर्षापर्यंत ते परिणाम काय राहतात, चालू राहतात. आता जर विचार करणार कलम 356 नुसार जी आणीबाणी डिस्कस करत होतो आपण, महाराष्ट्रात 2 वेळा लागली, 1980 आणि 2015. उत्तर प्रदेशमध्ये 9 वेळा लागलेली आहे, केरळमध्ये पण 9 वेळा लागलेली आहे. ठीक आहे. बघा, या पद्धतीने आपण काही पॉईंट डिस्कस केले. तुम्हाला स्पर्धा परीक्षे संदर्भात कोणताही प्रॉब्लेम येत असेल, स्टडी मटेरियल हवं असेल, व्हिडिओ हवे असतील तर आम्हाला 741000999900 या नंबरवर कॉल करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.